की एआय कडे लोक जादूचा दिवा म्हणून बघतात की अच्छा हा ते म्हणजे काही करेल, ते काहीही करत नाही. एआय मुळे माणसाला धोका आहे किंवा त्याच्या नोकऱ्यांना धोका आहे, याच्यावरती तुझं काय मत आहे? ChatGPT वापरणाऱ्या देशांची संख्या काढली तर भारत हा सगळ्यात पहिला देश झालेला आहे ऑलरेडी. अरे वा. कारण ह्या एकाच टूलमध्ये दोन गोष्टी, म्हणजे एका दगडात दोन पक्षी मारल्यासारखं आहे की हे तुम्हाला बिझनेससाठी नावही देतं आणि त्याच्याच बरोबर लोगोसचे ऑप्शन्स पण देतं. अरे वा. आणि वेबसाईट म्हटलं की लोकांना थोडंसं टेन्शन येतं की क्रिएट कसं करायचं आणि याला भरपूर पैसे लागतात. राईट. तर मग याच्यासाठी काही सोल्युशन आहे की तुम्ही या चॅटबॉटला एखादं ChatGPT सारखं सर्च इंजिन पण कनेक्ट करू शकता. जरी तुम्ही महिन्याला 1000-2000 रुपये देऊन जरी घेत असाल त्याचं सबस्क्रिप्शन, तरी एक माणसापेक्षा का बरी आहेत, कारण हे आजारी पडत नाहीत, त्यांना सर्दी खोकला होत नाही, त्यांना रविवारची सुट्टी लागत नाही, ते ओव्हरटाईम मागत नाही, त्यांना दिवाळीची सुट्टी लागत नाही. आता आपण ज्या डिजिटल युगात जगतोय तिथे तर आपण आता मान्य करून चुकलोय की आपल्याला टेक्नॉलॉजी शिवाय पर्याय नाही. हे तर आता प्रत्येक क्षेत्रात कदाचित आता मला असं वाटतं की लोकांचे या गोष्टीला ॲक्सेप्टन्स आलेला आहे. आपल्या सगळ्यांना योगेश पाटीलचा नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे 10 पट मोठी स्वप्न पाहणाऱ्या नव्या महाराष्ट्राच्या सगळ्यात इन्स्पिरेशनल पॉडकास्टमध्ये, ज्याचं नाव आहे श्रीमंत स्टुडिओ प्रस्तुत श्रीमंत व्हा विथ योगेश पाटील. मित्रांनो, आजच्या या पॉडकास्टमध्ये आपल्यासोबत आहेत अमेयजी आणि आज आपण एकदम इंटरेस्टिंग विषयावरती गप्पा मारणार आहोत. ओके, तर टाईम वेस्ट न करता चला स्टार्ट करूयात. अमेयजी, तुमचं श्रीमंत व्हा या महाराष्ट्रातील सगळ्यात इन्स्पिरेशनल मराठी पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. थँक्यू सो मच. येस, तर सगळ्यात आधी आमच्या ऑडियन्सला ऐकायला आवडेल की तुम्ही नेमकं काय करतात. मी मार्केटिंग कन्सल्टन्सी या क्षेत्रात गेली 10-12 वर्ष काम करतो आणि नुकतंच गेल्या 1-1.5 वर्षापासून मी AI कन्सल्टंट म्हणून देखील काही जणांना मदत करतो. ओके. आणि हे करत असताना दोन्ही ठिकाणी समोरच्याची गरज काय आहे, समोरच्याला काय रुचेल, काय आवडेल आणि त्याच्याही पलीकडे जाऊन त्यांची गरज काय त्यावेळी हे समजून घेण्याचा प्रयत्न करून मग मार्केटिंगच्या क्षेत्रात असेल तर त्याच्यातली काय काय गोष्टी त्यांना आपल्याला देता येऊ शकतील, आणि AIचे असतील तर AIच्या जवळपास 1.5 कोटीहून अधिक वेगवेगळी टूल्स आता अवेलेबल आहेत. त्यातली कुठल्याही टूल्सचा फायदा त्या व्यवसायाला होऊ शकेल अशी मदत मी करतो. ओके. आणि या सगळ्या जर्नीची सुरुवात कशी झाली होती ओव्हरऑल? या सगळ्यांमध्ये माझं मुळात इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग झालं, नंतर माझं MBA मार्केटिंग झालं आणि हे सगळं चालू झाल्यानंतर इंजिनिअरिंगच्या काळात सुद्धा एक गोष्ट नक्की कळली होती की काय करायचं नाही, जे म्हणजे कदाचित तुझी तीच गोष्ट होती. तर त्या आसपास जेव्हा MBA मार्केटिंग सुरू झालं तेव्हा ते काहीतरी आवडायला लागलं, ते काहीतरी जमायला लागलं आणि अर्थात त्या शब्दांचे खरे अर्थ तेव्हा माहिती होते नाही किंवा पुस्तकी अर्थ माहिती होते. सुदैवाने सुरुवात म्हणजे शिक्षण संपत असतानाच्याच आसपास मला 1-2 असाइनमेंट्स अशा मिळाल्या की जेव्हा ती कंपनीही अगदीच माहीत नव्हती, नावारूपाला येत होती, प्रॉडक्टही काहीच नव्हते आणि तेव्हापासून अरे ह्यांचं काय करता येईल, कसं करता येईल, अशा गोष्टींवर काम करण्याची संधी मिळाली आणि जवळपास 18-19 महिने ते काम चालू झालं. आणि त्यातून ॲक्च्युली अर्थ कळायला लागला की हे जे काय आहे याला मार्केटिंग कन्सल्टन्सी म्हणतात, याला ब्रँडिंग म्हणतात, याला ॲडव्हर्टायझिंग म्हणतात. शब्द कळाले होते, अर्थ कळाले होते कॉलेजमध्ये, पण ते वापरून बघता आले आणि ते आपल्याला जमत आहेत. बरं, आपण काहीतरी करतोय, ते घडतंय, ते त्यातनं काहीतरी रिझल्ट्स येत आहेत, हे जेव्हा दिसायला लागलं, जाणवायला लागलं, तेव्हापासून मग तेच बोट धरलं, अजूनही तेच चाललेलं आहे. अरे वा. आणि आताच तुम्ही सांगितलं की तुम्ही AI कन्सल्टंट आहात. आता तर ही जी टर्म आहे ना ती अनेक लोकांसाठी नवीन असेल. हो. येस, तर सगळ्यात आधी जर तुम्ही AI मध्ये काम करतायत तर मला सांगा की AIचे सगळ्यात मोठे मिथ्स कुठले आहेत? येस, खूपच मस्त प्रश्न. की AI बद्दल सगळ्यात पहिल्यांदा ना की AI कडे लोक जादूचा दिवा म्हणून बघतात की अच्छा हा ते म्हणजे काही करेल, ते काहीही करत नाही. ही पहिली एक तर त्यातली एक मिथ आहे की AIला सांगितलं अरे म्हणजे काही आजकाल लोक म्हणतात की हे सांग म्हणजे ते आता AI कडनं करून घे, तर ते सगळ्याच गोष्टी शक्य आहेत अशातला भाग नाही. तर पहिल्यांदा काय कपॅबिलिटीज आहेत त्याच्यापेक्षा काय लिमिटेशन्स आहेत हेही तितकंच समजून घेणं गरजेचं आहे. बरोबर. दुसरी एक बाजू अशी असते की AIला सगळंच कळतं, तर ते सगळंच नाही. म्हणजे ते शेवटी ज्याला मी इंग्लिशमध्ये खूप छान शब्द आहे डायजेस्टिव्ह टेक्नॉलॉजी आहे. तुम्ही जे खाल, तुम्ही जे पचवाल त्यावरनं जे येतं तेच ते डायजेशन सारखं आहे आपल्या. तर मी जे त्याला खाद्य देईन त्याचं खाद्य काय तर डेटा, त्याच्याकडे जो काय डेटा आहे तोच डेटा तो अनालाइज करू शकतो, त्या स्पेक्ट्रम मधलाच डेटा अनालाइज करू शकतो. आज म्हणजे त्याला काय वांग्यांची माहिती सांगितली आणि उद्या विचारलं की आंब्याचा भाव काय, तर हे नाही त्याला जमणार. तर त्याला देत असताना तुम्ही जो काही डेटा प्रोव्हाइड करताय, तुम्ही ज्या डेटावर काम करतोय
त्याच्याशीच संलग्न गोष्टींवरती AI मधनं काही गोष्टी घडू शकतात. आता त्यात जर आपल्याकडे कमकुवत असतील, म्हणजे आपल्याकडचा जो काही डेटा आहे तो तितका उत्तम नसेल किंवा आपल्याकडे येणारा डेटा कॅप्चर करण्याच्याच काही गोष्टी नसतील, तर तिथे AI काय अजून कुठलं काही आलं तरी ते काहीच होऊ शकत नाही. बरोबर. सो ही दुसरी एक मिथ आहे की यांनी काहीही होईल. तिसरी एक गोष्ट आहे आणि जी दुर्दैवानी मिथ आहे की अरे ते फार खर्चिक असतं, की मग ते काहीतरी करायला म्हणजे काहीतरी खूप काहीतरी हाय एंड कॉम्प्युटर्स हवे किंवा खूपच खर्च आहे. तर फॉर्च्युनेटली यातली कुठलीच गोष्ट महाग नाही आहे. म्हणजे कशी गंमत बघा की तुमच्या प्रत्येकाकडे असलेला फोन आहे, त्या फोनमध्ये जवळपास 30% जास्त गोष्ट ही AI वरती आता घडते. बरोबर. म्हणजे तुमच्याकडे ऑलरेडी AIचा वापर करणारी एक डिव्हाइस आहे. मग तीच फक्त जर डोळसपणे मी जर बघितली, त्याचकडे मी जर विचारपूर्वकपणे बघून त्याचा वापर करायला लागलो, मग व्यवसायासाठी असेल किंवा विद्यार्थ्यांसाठी असेल किंवा कोणासाठी असेल, तर त्याचा कदाचित मला फायदा जास्त होईल. ओके. आत्ता होतं आहे काय की आत्ता गंमत अशी होती आहे की त्याच्याबद्दलची असलेली एकतर अवेअरनेसची कमी म्हणूयात, त्याच्याबद्दल माहीतच नाही काही, आणि ह्याच्या सगळ्याच्या पलीकडे मला करायचं आहे काहीतरी पण मी नाही कष्ट करणार. म्हणजे मला अनेक जण दिसतात की अरे नाही रे, मला आजकाल नोकरीत काही आता मजा येत नाही आहे, कंटाळा येतोय, हे नाही जमत आहे, हे क्षेत्र आवडत नाही आहे, बदलायचं आहे. मग मी म्हणतो की मग हे काहीतरी शिका, म्हणजे हे काहीतरी वापरून बघा. तर ते नाही, मग आता मला रेडीमेड प्लॅटफॉर्म पाहिजे की ज्याच्यावरनं या गोष्टी शिकता येतील. मी दरवेळी उदाहरण टेक देतो की ते लहान मुलांचं खेळणं बघितलं असले की ती गाडी असते बघ, ती मागे ओढली की जोरात पुढे जाते. आता तसं आहे की तुम्हाला जर या क्षेत्रात यायचं तर थोडं ते मागे यावं लागेल. जर जितकं तुम्ही मागे याल, जितकं खोलात जाल, तितकी ती सुसाट वेगाने पुढे जाईल. बरोबर. पण ती मधली स्टेप जी आहे ना, ती करण्याची लोकांची तयारी दिसत नाही मला. बरोबर. पण मग एक मुद्दा इथं पण येतो की AI मुळे माणसाला धोका आहे किंवा त्याच्या नोकऱ्यांना धोका आहे, याच्यावरती तुझं काय मत आहे? आहेच आहे ना, आणि तो काय आज नाही आहे ना. म्हणजे अगदी 2-3 साधे उदाहरण आहे. इंटरनेट आला, कॉम्प्युटर आला, तेव्हाही धोका होताच. त्याच्या आधी आपल्याकडे घोडागाडी चालवणारे, बैलगाडी चालवणारे लोक होते. कार आल्या तेव्हा त्यांनाही धोका होताच. बरोबर. आज इलेक्ट्रिसिटी आली तेव्हाही वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना हे धोका आहे. हे घडतच राहिलंय. म्हणजे हे काय आज अशा आला याच्यातला भाग नाही, हे आपल्याकडे बऱ्याच काळापासून चाललंय आणि ह्याच्या पुढेही बराच काळ या गोष्टी चालणार आहेत. म्हणजे आपण वापर कसा करतो त्याच्यावर आहे ते. म्हणजे पुन्हा ती गंमत बघणं की तुझ्या फोनमध्ये एखादा ॲप आहे, त्या ॲपला तुझ्या नकळत आता ते अपडेट होतं. नवीन फोन दिसला की आपण लगेच अपग्रेड करतो, पण स्वतःला अपग्रेड नाही करायचं. बरोबर. हा जो फरक आहे ना, तिथे हे सगळं परत येऊन पोचतं. आणि ह्या गोष्टी आता होत राहणार आहेत. ज्या गतीनं आता टेक्नॉलॉजी वाढतीये, ज्या गतीनं टेक्नॉलॉजीचा उदय झालेला आहे, आणि प्रत्येक क्षेत्रात, म्हणजे असं नाही, ही परत एक वेगळीच मिथ की असं काही झालं नवीन टेक्नॉलॉजी की ही परदेशी होईल. भारतात होत नाही, पुण्यात मुंबईत नाही होत, त्याला वेळ लागेल, हे 10 वर्षांनी होईल. बरोबर. तर तसं नाही आहे. आपण ऑलरेडी टेक्नॉलॉजीमध्ये खूप पुढे. म्हणजे एक मजेची गोष्ट, आत्ताच एक आठवड्याभरापूर्वीचा एक मी स्टॅटिस्टिक्स वाचलं की ChatGPT वापरणाऱ्या देशांची संख्या काढली तर भारत हा सगळ्यात पहिला देश झालेला आहे ऑलरेडी. अरे वा. आणि मला आनंद आहे की तू अरे वा म्हणलास, कारण बऱ्याच जणांना मी सांगतो तेव्हा अरे बापरे असं असतं. मला आनंद झाला त्या गोष्टीचा. आणि दुसरा जो देश आहे, एक बलाढ्य देश, तो आपल्यापेक्षा जवळपास 10% मागे. तर इतके जण ऑलरेडी आपण यूज करायला लागलोय, पण त्याबद्दलही आपल्या मनात अरे असं आहे की ChatGPT वापरतो म्हणजे तू वाईट आहेस, किंवा कोणीतरी एखादं AI टूल वापरून काम करतं तर त्याच्याकडे मला माहित नाही फॉर व्हॉट्स एव्हर रिझन्स त्याच्याकडे थोडंसं कमी बघितलं जातं. म्हणजे तू कामाला कंटाळा करतोय. पण हेच म्हणतो, हे बदलतं स्वरूप आहे. म्हणजे याच्यावरती आता उद्यापासून तुम्ही कारने फिरणं बंद करणार आहात का? चालत जा ना मग. बरोबर आहे. तुम्ही इंटरनेट वापरणं बंद करणार आहात का आता? नाही, कारण तो कन्व्हिनियन्सचा भाग झालाय. बरं, नुसता कन्व्हिनियन्स पर्यंत न जाता आपण त्याच्यातही मास्टरी कमावली आहे. म्हणजे सुरुवातीला मला आठवतंय की मी डिजिटल मार्केटिंग शिकलो तेव्हा वर्गात इंटरनेट नव्हतं. मी फळ्यावर डिजिटल मार्केटिंग शिकलेल्या पिढीतला आहे. तर त्यामुळे त्यापासून ते आत्तापर्यंतचं सगळं स्थित्यंतर जर बघितलं ना, तर आता इंटरनेट वापरणं ही एक इन इट सेल्फ एक वेगळीच मास्टरी झाली आहे. बरोबर. तसंच काही काळांनी AI टूल्स मला समर्पकपणे वापरता येत आहेत, हा एक वेगळा क्लास होणार आहे.
असा एक वेगळा सेक्टर होणार आहे आणि त्यांच्यासाठी म्हणजे बऱ्याच क्षेत्रातली विविध दारं उघडी असणार आहेत. बरोबर. पण आत्ता त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा थोडा जरा असा मला माहित नाही का पण असा वाईट आहे. ते आहे. पण मग आपण जर त्याचा योग्य वापर केला तर ऑब्व्हियसली आपल्याला फायदाच होणार आहे. आणि जर वापर करायचा झाला तर आता आपली जी निश आहे समजा माझं जे चॅनल आहे तर त्याला ना म्हणजे बिझनेस करणारी ऑडियन्स भरपूर आहे की ज्यांना स्वतःचं काहीतरी करायचं आहे. तर मला असं वाटतं की आपण थोडासा हटके टॉपिक घेऊया. कारण नोकऱ्यांबद्दल करिअरबद्दल बरेच बोलतात आणि मला उगाच घाबरायचं नाही लोकांना. तर आपण बिझनेससाठी याचा वापर कसा करायचा या टॉपिकवरती थोडंसं डिटेलमध्ये जाऊयात. येस. तर ज्यावेळेस एखाद्याला बिझनेस करायचा असतो तर त्या बिझनेसची सुरुवातच एका आयडियापासून होते आणि बऱ्याच लोकांना बिझनेस करायचा असतो पण आयडिया नसते. बरोबर. तर मग अशा लोकांसाठी असे कुठले AIचे टूल्स आहेत की ज्यांचा वापर आपण करू शकतो? नसतो. आता ह्याच्यात आपण 3 गोष्टींचा विचार करूया की माझ्या डोक्यात काहीतरी आयडिया आहे. ओके म्हणजे मला या सेगमेंटमध्ये काहीतरी करायचं, मला फार्मसी या सेगमेंटमध्ये काहीतरी करायचं आहे पण काय करायचं आहे माहीत नाही. किंवा दुसरी बाजू कसली आहे की मला स्वतःचा बिझनेस करायचा आहे पण मला काय करू हेच माहीत नाही. आणि तिसरं म्हणजे की हे करायचं नाही आहे. 3 वेगवेगळ्या गोष्टी. बरोबर. तिन्ही सेगमेंट. आता AI टूल्समध्ये गंमत कशी आहे की तुम्हाला पहिल्यांदा स्वतःला क्लॅरिटी हवी तर तुम्ही या टूल्सला सांगू शकाल. आता या सगळ्याच ठिकाणी एक कॉमन टर्म आपण आता बऱ्याचदा माझ्या बोलण्यात येईल म्हणून थोडीशी ती जरा खोलात जाऊन सांगतो, ज्याला मी प्रॉम्प्ट असा शब्द वापरतो. प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग वगैरे वगैरे शब्द झालेत. आता ह्याचा अर्थ तू अतिशय मस्त सांगितलास की मी काय कमांड देतो. आता गंमत काय होते, लोक अजूनही ChatGPT असू देत किंवा कुठलंही AI टूल वापरताना गुगलला सर्च करताना जो माइंडसेट असतो त्या माइंडसेटनीच इथे येतात, जो पहिली चूक होते. म्हणजे आता मला समजा एखादी गोष्ट करायची असेल तर किंवा काही मला जर काम करायचं असेल तर मी गुगलला आता इतके वर्ष वापरून झाल्यामुळे कॉन्टेक्स्ट नाही दिला तरी चालतं. कारण मी कसा आहे, काय आहे, मला काय आवडतं, काय नाही आवडत, या सगळ्या गोष्टी आता गुगलला एका अर्थी माहिती झाल्यात कारण आता आज मी इतके वर्ष वापरतोय. बरोबर. म्हणजे त्याला ऑलरेडी माहिती आहे की मला व्हिडिओज जास्त आवडतात का वाचायला आवडतं, मला काळा रंग जास्त आवडतो का हिरवा, हे गुगलला तर माहिती झालंय. त्यामुळे मी जेव्हा एखादी गोष्ट देतो तर मला मिळणारे आउटपुट हे ऑलरेडी फिल्टर्ड कॉन्टेक्स्ट मधनं आलेलं असतं. कुठलंही AI टूल वापरत असताना तुम्ही आता ते पहिल्यांदा वापरणार आहात. AI मध्ये एक मशीन लर्निंग म्हणून एक संज्ञा आम्ही वापरतो. म्हणजे काय, तुम्ही त्या मशीनला शिकवा, हा काळा आहे, तो लाल आहे, हा निळा आहे, हा पिवळा आहे, इथपासून ते वेगवेगळ्या गोष्टी. मग ते मशीन काय करतं, मग त्याला जसं मी रंग शिकवतो तसं त्याला मी गाड्या शिकवल्या, त्याला मी फळं शिकवली. शिकवायचं म्हणजे एक्झॅक्टली काय करावं लागतं? जसं लहान मुलाला आपण काय करतो, एखादा लहान बाळ आहे त्याला काय म्हणतात, अरे याला ग्लास म्हण, याला सफरचंद म्हण, याला आंबा म्हण, याला हे म्हण, याला, आणि मग त्याला बसवून नसतं ना, आपण ते बोलायला लागतो, ते बाळ ते ऐकतं, ते कॉपी करतं आणि हीच प्रोसेस इथेही घडते. थोडंसं डिटेलमध्ये सांगतो. आता फॉर इन्स्टन्स आपला मी रंगांचं जे उदाहरण देतो तेच थोडंसं आपण मॉडिफाय करूयात. इमेज रेकग्निशन ही परत एक यातली एक बऱ्याचदा गोष्टी घडते, डीप लर्निंग आहेत, बऱ्याच गोष्टी, त्यातल्या टेक्निकल बाजू सोडून देऊ. मी समजा एखाद्या कॉम्प्युटरला एक रंग समजायला शिकवायला सुरुवात केली की ओके हा जो रंग ना याला काळा म्हण, त्याला लाल म्हण, हे एक झालं, हे शिकवणं. रंग सगळे, मग तो काय ग्रे झाला, तो ऑलिव्ह ग्रीन झाला, त्याचे सगळे वेगवेगळे प्रकार झाले. सुदैवाने आता काय ना, आता आजच्या जगात माणसं स्मार्ट नाही आहेत ना, डिव्हाइसेस स्मार्ट आहेत. आधी वेगळं असायचं, माणसं स्मार्ट होती, आता सगळ्या डिव्हाइसेस स्मार्ट झाल्या, त्यामुळे त्या डिव्हाइसेस चटकन समजून घेतात. मग दुसऱ्या दिवशी काय होतं, मी सांगतो की ओके हा आंबा हा असा असतो, हे सफरचंद हे असं असतं, मग ते आपोआप आता मशीन लर्निंग सांगतं की अच्छा हे लाल सफरचंद आहे. हे झाले रेफरन्सिंग म्हणूयात, की म्हणजे बेसिकली आपल्याला डेटा इनपुट करावा लागतो. बरोबर. आणि तो स्टोअर करून त्याला त्याच्या हिशोबाने आन्सर देतो. बरोबर. मग आता ह्याला परत ह्या एक गोष्टी ज्या झाल्या या सिंग्युलर एंट्रीज झाल्या. मग ह्याचा फायदा काय होतो, मी लाल म्हटलं तर मला तो लाल गोष्टी सेग्रेट करून देईल, मी पिवळा म्हटलं तर देईन. पण आता ज्या गतीला या झाल्यात ती गती समजायसाठी या एक शब्दापेक्षा मी एक वाक्य पण प्रोसेस करू शकतो. आता गंमत बघूयात. मी तुला एक उदाहरण देतो की इंग्लिशमधलं उदाहरण घेऊयात, बुक हॉटेल इन जळगाव. ओके, बरोबर. आता मी हे कमांड दिली का वाक्य. आता गंमत बघ, हे सिंग्युलर मध्ये गेलं तर तो बुकचा अर्थ त्याला पुस्तक पण वाटू शकतो,
बरोबर. हॉटेलवर त्याला रेस्टॉरंट पण वाटू शकतं, त्याला कॅफे पण वाटू शकतं, त्याला राहायचं हॉटेलही वाटू शकतं. बरोबर. जळगाव ही जवळपास जगभरात हजार असतील. त्या जळगावमध्ये मग मला पुस्तकांचं दुकान शोधायचंय का हॉटेलमध्ये पुस्तक वाचायचंय, असं जळगाव हे किती कॉम्बिनेशन आहेत बघ. पण आता जेव्हा मी हे गुगलला देतो तेव्हा त्याला माहिती आहे की मी जेव्हा हे म्हणतो तेव्हा तुम्हाला राहायचं हॉटेलच दाखवतो. हे कसं कळलं ते इथे व्हायला वेळ लागेल, हे माझं म्हणणं आहे. ह्याची मागची म्हणजे थोडा टाइम द्यावा लागेल, समजा द्यावी लागेल, कारण त्याला ते समजावं लागेल. याच गोष्टीला मी लार्ज लँग्वेज मॉड्यूल्स की त्या गोष्टी प्रोसेस व्हायला आणि या ऑलरेडी व्हायला लागल्यात. कदाचित खूप झपाट्याने या होतील, पण हे पहिल्यांदा घडणार नाही. या मगाची ते आयडिया जनरेशन वगैरे मी येतोच, पण इथे जेव्हा आपण पहिल्यांदा सांगत असताना तो जो प्रॉम्प्ट म्हणून मला जेव्हा द्यायचा आहे तेव्हा 3 गोष्टींची काळजी आपल्याला घ्यायची. एक तर म्हणजे मी कोण आहे, मला काय हवं आहे आणि मला कुठल्या फॉर्मॅटमध्ये हवं आहे. या 3 गोष्टींचा सगळा समावेश असेल असा जर मी प्रॉम्प्ट दिला तर मी म्हणतो जवळपास 60 ते 65% तो तुम्हाला हवा तसा येईल. आज नाही, अजून काही काळ तो कदाचित 70 पर्यंत जाईल, 72 पर्यंत जाईल. खूपच छान असेल, प्रिसाईज असेल तर 78-80. तुम्ही वापरत राहिलात सारखं, त्यातनं शिकत राहिलात, जमत राहिलं, 85 टच करेल. म्हणजे तुम्हाला हवा तसा 85% आउटपुट मिळण्याचे चान्सेस. त्याच्या पलीकडे जायला त्याला बराच वेळ लागणार आहे. मग हे जर लक्षात ठेवलं तर जे काही तो कुठलंही AI टूल तुम्हाला जे काही देईल हे मला परत एडिट करावं लागणार आहे, मला ते मॉडिफाय करावं लागणार आहे. याच्यासाठी मी शब्द वापरतो की मला त्याच्यावर परत माझे संस्कार करावे लागणार आहेत, तर ते माझं होईल. बरोबर. पण इथे परत लोक दुसरी गल्लत करतात की जे काय आलं ते फायनल म्हणून धरून पुढे जातात. हे होणार नाही. हे म्हणजे अख्खं, कारण आता ओव्हरऑल जे काय सगळे AI टूल्स आहेत, या AI टूल्सची म्हणजे मेंदूची कपॅसिटी ही म्हणजे उंदराच्या मेंदू एवढी आहे आणि एवढीच आहे. ती वाढेल, खूप लवकर वाढेल, पण आत्ता ती तेवढीच आहे. त्यामुळे त्याला मला खूप प्रिसाइजली सांगायच्या गोष्टी. आपल्याकडे जर एखादा इंटर्न असेल तर आपण किती प्रिसाइजली त्याला गोष्टी सांगू आणि मग त्या व्यक्तीचे चुका करण्याचे चान्सेस कमी होतील. तसं त्याला गाईड करावं लागेल बेसिकली. त्यामुळे AI टूल कुठलंही वापरत असताना 2-3 शब्दांचा एखाद दुसऱ्या ओळीचा प्रॉम्प्ट द्यायच्या ऐवजी जवळपास 7-8 ओळींचा प्रॉम्प्ट द्या, ही माझं पहिलं सजेशन. आता मी म्हटलं तिथे 3 कॅटेगरीज मगाशी सांगितले होते. हे 3ही कॅटेगरीजसाठी टूल्स वेगवेगळे आहेत. म्हणजे मला जर आता सेक्टर माहिती आहे की मला अमुक एका सेक्टर मधल्या बिझनेस आयडियाज दाखव, तर टूल निराळं झालं. मला सेक्टर माहीतच नाही पण मला बिझनेस करायचा आहे, तर एखादा आयडिया जनरेटर नावाचा एक टूल आहे, तिथे तुम्ही वापरून बघा. किंवा मला काय नाही, म्हणजे ज्याला आपण डिजिटल मार्केटिंगमध्ये निगेटिव्ह कीवर्ड्स म्हणतो की मला इथे नाही करायचं, मग त्या तिथे अदर दॅन सिलेक्शन रिजेक्शन पॅटर्ननी ते टूल काम करतं. सो ह्या तिन्हीमध्ये इव्हेंच्युअली तुम्हाला एक लिस्ट ऑफ आयडियाज मिळतील शेवटी. पण पुन्हा गंमत तीच आहे की यातली कुठली निवडायची, इथे परत माणसाचं काम आलं. बरोबर. त्यात तुम्हाला आयडियाजचं पोटेन्शियल दिसतील. म्हणजे अगदी मी पहिलं जसं सांगितलं की फार्मसीमध्ये कुठलं बिझनेस आयडियाज करू, तर अतिशय उत्तम प्रकारे जर तुम्ही तो प्रॉम्प्ट दिला तर तुम्हाला इव्हन साधं तुमचं ChatGPT पण एक जवळपास 7-8 आयडियाज देईल. ते रिजनरेट करत राहिला तर एक 40 आयडियाज पर्यंत तुम्हाला व्यवस्थित मिळतील की कुठल्या सेक्टरमध्ये किती पोटेन्शियल आहे, कुठल्या देशात, कुठल्या शहरात, असं सगळे करत तुम्ही जर प्रॉम्प्ट दिलं तर तुम्हाला ह्या तिन्ही कॅटेगरीजमध्ये एक भरमसाठ म्हणजे ChatGPTचा वापर करून आपण आयडियाज फायनल केली. ओके, येस, ही झाली आपली एक स्टेप. आता नेक्स्ट स्टेप येते की मला नाव ठेवायचं आहे, कारण कुठलंही ब्रँडचं नाव खूप महत्वाचं असतं. नेमलिक्स म्हणून एक NAMELIX. ओके, बरं. ह्या प्रत्येक कॅटेगरीसाठी असंख्य टूल्स आहेत. मी जी सांगतोय टूल्स, यातलं एकही टूल मला पैसे देत नाही त्यांची जाहिरात करायला. हे मी वापरून बघितलेलं, मला आवडलेलं, जे बरं वाटलेलं टूल आहे ते सांगतो. त्यामुळे म्हणजे ह्याच कामासाठी अजून 10 टूल्स पण आहेत. पण म्हणजे काय, कोणाला हिरवा आवडतो, कोणाला लाल आवडतो, असं हे सब्जेक्टिव्ह याच्यात आहे. तर नेमलिक्स मला बरं वाटायचं एक कारण ह्या एकाच टूलमध्ये 2 गोष्टी, म्हणजे एका दगडात 2 पक्षी मारल्यासारखं आहे की हे तुम्हाला बिझनेससाठी नावही देतं आणि त्याच्याच बरोबर लोगोजचे ऑप्शन्स पण देतं. सो मला एकाच वेळी 2 गोष्टी एकत्र करता येतात. तिसरा ह्याचा फायदा की हे त्याच प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सांगतं की हे डोमेन पण अवेलेबल आहे का नाही.
तिथेच सांगतं की म्हणजे तुम्हाला जर काय .com अवेलेबल आहे का .in आहे का अजून 10 कुठले डोमेन्स अवेलेबल आहेत आणि तिथनंच मला डोमेन विकत पण घेता येतं. सो मला एकाच ठिकाणी माझ्या 3-4 गरजा पूर्ण होतात. तर नेमलिक्स अतिशय उत्तम टूल. दुसरी गंमत की समजा आता गंमत बघूयात की मी समजा त्याला सांगितलं की मला चष्म्याचं दुकान सुरू करायचं आहे आणि ते सांगत असताना त्याला मी हेही सांगितलं की मला पुण्यात चष्म्याचं दुकान सुरू करायचं आहे. ओके. मग ते मला विचारतं की तुमचं वेगळेपण काय आहे, तर तेही मला सांगायचं आहे. आता हे कसं आहे की मी जर सांगितलं तरच त्या टूलला कळणार आहे, नाहीतर ते टूल फक्त जेनरिक वरते रिझल्ट देईल. आता त्या टूलला जर मी सांगितलं की मी कॉन्टॅक्ट लेन्सेसमध्ये किंवा म्हणजे चष्मा गॉगल्स जो नंबरचा असतो ह्यामध्ये माझी स्पेशालिटी आहे किंवा अजून जी काय आहे, तर आता काय आपण 3 सांगितले त्याला रेफरन्सेस की म्हणजे पुणे म्हणजे मराठी एक कॉन्टेक्स्ट त्याला न कळत मी दिला. त्याला मी दुसरं सांगितलं की माझी स्पेशालिटी सांगितली. मी त्याला हळूच जाता जाता माझी जिओग्राफी पण सांगितलेली आहे आणि माझी स्पेशालिटी सांगितली असल्या कारणाने मी थोड्याफार प्रमाणात टार्गेट ऑडियन्स माझा कोण असेल ह्याचीही जाणीव त्याला करून दिली आहे. आता जे काही नावं जनरेट होतील यात मला अतिशय अजिबात म्हणजे भीती वाटणार नाही किंवा आश्चर्य वाटणार नाही की त्यातलं एखादं नाव मराठी असू शकतं. बरोबर. पण मी जर नुसतं सांगितलं की चष्म्याचं दुकान, तर तो कदाचित एवढं येणार नाही. हे जे मगाशी म्हणतो की त्याला तुम्ही किती प्रिसाइजली गोष्ट सांगतायत तितक्या प्रिसाइजली तो उत्तरं देईल. आता तो फक्त पहिल्यांदा तुम्हाला नावं न देता ते नाव त्या लोगोच्या फॉर्म मध्येच देतो. ओके. आणि हे सगळंच एडिटेबल आहे. म्हणजे ह्यातलं हे नाव या फॉर्ममध्ये, हे नाव तो फॉर्म तो कलर, हे सगळं एडिट करता येतं. अतिशय सोपं आहे वापरायला टूल आणि ते वापरून बघून अनेक व्यावसायिकांनी त्यांचे लोगोज बनवायला, छोटेसे जे घरगुती काम करतायत किंवा काय ट्रॅव्हल एजंट्स आहेत किंवा वेगवेगळ्या ठिकाणचे एजंट्स आहेत, त्यांनी त्याचा फायदा घेऊन स्वतःचा एक लोगो बनवून बघायला हरकत नाही. बरोबर आहे. आणि ते बऱ्यापैकी फ्री पण असतील त्याच्यामध्ये. नेमलिक्स हे जवळपास 5 का 6 इटरेशन्स पर्यंत फ्री आहे आणि त्यातलं तुम्हाला लोगोज एडिट सगळं व्यवस्थित करून बघता येतात. तुम्हाला काय पद्धतीत म्हणजे त्याचा हाय रेज लोगो हवा आहे का, म्हणजे काय पद्धतीचा आउटपुट घेता ह्याच्यावर नाही, पण एक बेसिक आयडिया तरी होऊन जाते. आणि म्हणजे तसं बघायला तर कॅनवा पण आहे, जे आपण थोड्या वेळाने कदाचित ग्राफिक डिझायनिंग बद्दल बोलू तेव्हा मी त्याच्याबद्दल सांगतो. पण तिथेही हे लोगोज बनवून घेता येतात आणि यातले बरेचसे प्लॅटफॉर्म्सवरती अतिशय माफक दरात तुम्ही डाउनलोडही करू शकता. येस. आणि याचंच एक माझं स्वतःचा एक्सपिरियन्स सांगतो मी की मी आताच नवीन हॉरर या निशमध्ये मराठी पॉडकास्टसाठी एक चॅनल स्टार्ट केलं. ओके. तर त्याचं नाव शैतान स्टोरीज असं ठेवलं आणि व्हॉट्सअपवरती आपला जो AI आहे त्यालाच सांगितलं की लोगो क्रिएट करता, लोगो क्रिएट केला आणि तोच यूज करतोय मी. यूज केसेस. येस. मस्त. हां. तर हे झालं लोगोबद्दल. त्यानंतर आताच्या काळामध्ये सगळं काही डिजिटल झालेलं आहे, म्हणून प्रत्येक बिझनेसला स्वतःला डिजिटल येणं खूप महत्त्वाचं आहे. वेबसाईट असणं खूप महत्त्वाचं आहे. आणि वेबसाईट म्हटलं की लोकांना थोडंसं टेन्शन येतं की क्रिएट कसं करायचं आणि याला भरपूर पैसे लागतात. राईट. तर मग याच्यासाठी काही सोल्युशन आहे? आता वेबसाईटसाठी 3 कंपोनंट्स आपण विचार करूयात. वेबसाईटसाठी मला मुळात कंटेंट लिहावं लागेल. हो, स्क्रिप्ट. त्याच्यासाठीचे जे काही सगळे आहेत. बरं, नुसतं वेबसाईट करून आता भागणार नाही आहे, मला त्याचा SEO करायचा, त्यामुळे मला कीवर्ड्स शोधून हवेत. बरोबर. कीवर्ड्स दुसरा भाग झाला. बरं, आता मला माझ्या वेबसाईटवर काही व्हिडिओज पण टाकायचे आहेत, ग्राफिक्स, व्हिज्युअल्स त्यामुळे व्हिडिओज पण झाले. आणि माझ्या वेबसाईट शेवटी मला काहीतरी प्रोग्रामिंग करून व्हॉट्सअप इंटिग्रेशन्स हवेत, मला यूट्यूब इंटिग्रेशन्स हवेत, जेणेकरून त्या सगळ्या गोष्टींचाही फायदा होईल. सो फक्त वेबसाईट नाही म्हणता या 4 गोष्टींचा आपल्याला वापर करायला लागेल. बरोबर. त्यातलं सगळ्यात पहिल्यांदा जे कीवर्ड्स होतं त्यासाठी कीवर्ड इंटेंट नावाचं एक उत्तम टूल आहे. यावरती तुम्हाला कीवर्ड रिसर्च करता येतो, कॉम्पिटिटर्सचा कीवर्ड शोधता येतात तुम्हाला. तेच वापरून किंवा एक हॉट नावाचा एक टूल आहे ज्याच्यावरनं तुम्हाला तुमच्या किंवा तुमच्या कॉम्प्युटरच्या वेबसाईटचा पूर्ण SEO ऑडिट करून ते कुठले कीवर्ड्स वापरतायत, तुमचे कुठले कीवर्ड्स आहेत, त्याचं काय केलं आहे, चांगलं वाईट, हे सगळं शोधता येतं. त्यासाठी द हॉट नावाचं एक टूल आहे. ओके. कीवर्ड इंटेंट नावाच्या टूलनी तुम्ही कीवर्ड्सचा रिसर्च करू शकता की किती कीवर्ड्स वापरता येतात, बरं ते महिन्यातला किती कुठल्या जॉग्राफीमध्ये किती शोधले जात आहेत, बरं मी एक कीवर्ड दिल्यावर त्याच्यासारखे सिमिलर कीवर्ड्सची मला लिस्ट मिळू शकते, म्हणजे डिटेलमध्ये मिळतं, व्यवस्थित डिटेलमध्ये मिळू शकतं. हे झालं कीवर्ड इंटेंट आणि कॉम्पिटिटर वेबसाईट किंवा SEO ऑडिटसाठी हॉट नावाचं टूल. हे 2 झाल्यानंतर ग्रॅव्हिटी राईट म्हणून एक टूल आहे.
त्या ग्रॅव्हिटी राईट टूल्सवर तुम्ही अगदी वेबसाईटच्या प्रत्येक पानानुरूप वेगवेगळा कंटेंट लिहून घेऊ शकता. त्याला हे कीवर्ड शोधलेले त्याला देऊ शकता. तुमची मगाशी ठरलेली बिझनेसची आयडिया त्याला देऊ शकता. नेमलिक्समध्ये ठरवलेलं नाव तुम्ही त्याला इम्पोर्ट करू शकता. आणि या सगळ्या गोष्टींचा वापर करून तुम्ही चक्क अख्ख्या तुमच्या वेबसाईटचा कीवर्ड एम्बेडेड कंटेंट, ऑप्टिमाइज झालेला कंटेंट क्षणार्धात बनवून रेडी करू शकता. त्याच्यासाठी ग्रॅव्हिटी राईट अतिशय उत्तम टूल आहे. ह्याची मजा काय आहे की याच्यात प्रत्येक कॅटेगरीसाठीचे वेगवेगळे सब टूल्स आहेत. तुम्हाला ब्लॉग्स लिहून हवे असेल तर ग्रॅव्हिटी राईटचं वेगळं एक्सटेन्शन आहे. तुम्हाला वेबसाईटवरचं प्रॉडक्ट पेजसाठीचं वेगळं एक्सटेन्शन आहे. कॉन्टॅक्टसाठीचं वेगळं एक्सटेन्शन आहे. सर्व्हिस पेजचं वेगळं आहे. गंमत काय की या प्रत्येक ठिकाणी जी भाषा वापरली जाते ती वेगळ्या पद्धतीने आहे. म्हणजे आपण होम पेजवर जास्त वेगळ्या पद्धतीने बोलू, प्रॉडक्ट आणि बाकीच्या पेजेसवर वेगळ्या पद्धतीने बोलू. सो या प्रत्येकाचा विचार करून ग्रॅव्हिटी राईट तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने कंटेंट देतं. त्याच्यानंतर तुम्हाला व्हिडिओज लागतील, व्हिज्युअल. त्याच्यासाठी एक Steve.ai म्हणून एक अतिशय उत्तम टूल तुम्ही वापरून बघू शकता. बाकी बरीच आहेत, म्हणजे खूप व्हिडिओ जनरेशनसाठी खूप टूल्स आहेत. आणि पुन्हा मी म्हटलं तुम्हाला Steve.ai नाही आवडलं, दुसरं वापरा. पण ह्या टूल्स वापरून तुम्ही अनेक प्रकारे व्हिडिओज बनवू शकता. जे व्हिडिओज म्हणजे अगदी काही सेकंदापासून ते लॉंग फॉर्मॅट व्हिडिओजपर्यंत तुम्हाला त्या प्लॅटफॉर्मवरनं करून भेटेल. म्हणजे काय, फॉर इन्स्टन्स की मला बिझनेस, माझा व्हॉट इज माय बिझनेस ह्याच्याबद्दलचं आपण एक काहीतरी कॉर्पोरेट PPT करण्याच्या ऐवजी 1 मिनिटाचा व्हिडिओ करा. बरं, त्या व्हिडिओला तुम्हाला हवा तो AI व्हॉइस ओव्हरही देता येतो. बरोबर. ती स्क्रिप्ट परत ग्रॅव्हिटी राईटवरनं लिहून घ्या. त्याच्यातही अर्थात तुमचे कीवर्ड्स येतील, हे येतील. इमेजेस असतील, फोटोज असतील, त्याच्यासाठी आयडिओग्राम नावाचं एक टूल आहे ज्याच्यावरनं मला इमॅजिनरी काही ग्राफिक्स बनवून हवे असतील तर ते तिथे चालेल. किंवा अजून वेगवेगळे फोटो एडिटिंग ॲप्स आहेत ज्याच्यावरनं तुम्हाला काय बाबा बॅकग्राऊंड रिमूव्ह करा किंवा बेसिक एडिट करा, तर ते त्याच्यावरून तुम्ही करू शकता. सो हे सगळं करता तुमच्या पुन्हा वेबसाईट या गोष्टीसाठीचं सगळं खाद्य तयार झालं. आता त्यासाठी एक Site 123 म्हणून एक खूप कमाल प्लॅटफॉर्म आहे ज्याच्यावरती लँडिंग पेज असू देत किंवा बेसिक एक 4-5 पानांची वेबसाईट, ही तुम्ही फक्त बिझनेस कॅटेगरी टाकली की बरं म्हणजे चष्म्याचं दुकान काढायचं आहे तर, आणि हे नाव आहे, हा लोगो आहे, ही त्याची बेसिक माहिती, ती एक जवळपास 14 ते 15 सेकंदात तुम्हाला पेजेस तयार झाली, थीम तयार झाली, टेम्पलेट तयार झालं. आता तुम्हाला काय करायचं आहे, फक्त जसं तुम्ही मायक्रोसॉफ्ट वर्ड वापराल तसं इकडचा कंटेंट कॉपी करा, तिकडे टाका, हे फोटो कॉपी करा, तिथे टाका. आणि जवळपास आता म्हणजे मी स्वतःच डिजिटल मार्केटिंगमध्ये काम करत असल्याकारणाने काही काळापूर्वी आम्ही 3-4 आठवडे घ्यायचो एक वेबसाईट बनवायला. ही आत्ता जी काय सगळी प्रोसेस सांगितली ही वापरून ॲक्सेप्टेबल म्हणजे जी एखाद्या क्लायंटसाठी केलेली वेबसाईट, ज्याच्यासाठी मी आधी जितके घ्यायचो तितकेच घेतलेले पैसे आणि त्यालाही ती आवडलेली वेबसाईट, ही मला करायला लागलेला वेळ हा 20 मिनिटं होता. बापरे. सो माझ्या स्वतःतलाच आम्ही बघितलेला वेळ की 3 आठवडे ते 20 मिनिटं, बरोबर, ज्याच्यात डोमेन होस्टिंग सकट ती वेबसाईट लॉन्च झाली होती. बरोबर. सो त्याच्यात आणि त्यातलाही या 20 मिनिटांपैकी जवळपास 5-6 मिनिटं वेळ गेला होता कारण इंटरनेटमुळे. पण ते त्याच्याहूनही कमी करता आलं असतं जर स्टेबल इंटरनेट अजून असलं असतं तर. पण हा फरक ह्याच्यात सहज झाला. म्हणजे Site 123. तर या सगळ्यामध्ये गंमत अशी आहे की ह्या प्रत्येक गोष्टीसाठी म्हणजे अगदी मी म्हणतो तसं की डिझायनिंगपासून कंटेंटपर्यंत ते अगदी या सगळ्यामध्ये गुगल ॲनालिटिक्स टाका, व्हॉट्सॲप टाका, ह्या सगळ्या गोष्टी आता तुम्हाला सहज पद्धतीने, ज्याला यातलं काहीही येत नाही अशांनाही हे करता येईल. अरे वा. मग तुम्हाला फक्त काही जी आत्ता प्रोसेस सांगितली या प्रोसेसनी फक्त जा. तुम्ही जर Site 123ला पहिल्यांदा गेलात आणि तिथे सांगितलं की मला ही वेबसाईट करून दे, तर तो जी काय वेबसाईट देईल ती अतिशय जुजबी असेल. पण मगाशी मी जसं म्हटलं की एक स्टेपनी जा, स्टेप बाय स्टेप. आधी तो सगळा कंटेंट वेगवेगळ्या टूल्सचा जगाशी उल्लेख केला तो आधी तिथे जनरेट करा. तो जनरेट झालेला टूल कंटेंट हा वापरून नंतर Site 123ला जा. तुमच्याकडे अजून जास्त मोठी शेदोरी असेल, ओके, त्याचा वापर करून तुम्हाला जास्त कळेल. ओके. पण मग हे सगळं ऐकल्यानंतर ना लोकांच्या मनात एक प्रश्न येऊ शकतो की यार आम्ही ना एवढं टेक्नॉलॉजी सेव्ही नाही आहेत, म्हणजे आम्हाला तेवढं जमत नाही, मग ते जमेल का? मी स्वतः इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे, MBA मार्केटिंग आहे. 19 सालापर्यंत माझा कॉम्प्युटर लँग्वेजेसची, AI तर फार पुढचं झालं, तो त्याच्याशीही काही संबंध नाही. तर मला जमू शकतं तर कोणालाही जमू शकेल.
ओके. तुम्ही फक्त वापरून बघा. बरं, आता गेल्या 3-4 वर्षात ही टूल्स इतकी युजर फ्रेंडली झाली आहेत की ती टूलच तुम्हाला विचारतं की तुम्हाला हे पण हवंय का, हे पण करायचंय का, ते पण करायचंय का. बरोबर. त्यामुळे तुम्हाला फक्त तुमच्या डोक्यात तुमच्या व्यवसायाबद्दलची क्लॅरिटी असेल की ह्या बाकी सगळ्या गोष्टी करायला हे टूल्स आहेत, मदत करायला टूल्स आहेत. बरोबर. तुम्ही फक्त ट्राय करून बघा. येस, ट्राय केल्याशिवाय होणारच नाही. कारण आणि आज आपण व्हॉट्सअप वगैरे तर यूज करतोच की समजा. म्हणजे आता गुगल पेचं उदाहरण समजा घेऊया किंवा जीपे, पेटीएम. आता आजवर आपण इथे बसलेल्या प्रत्येकाने जवळपास लाखाहून जास्तचा व्यवसाय त्याच्यावर केला असेल. पण आपल्याला असं कोणी बसून शिकवलं का की आता असं गुगल पे, आता हे दाबा, आता हे दाबा, असं नाही झालेलं. ते स्वतः आपण ट्राय केलं त्यावेळेस. तसंच आहे, ही टूल्स तुम्ही फक्त वापरायला लागा, खूप सोपी आहेत, काही अवघड नाही. आणि इथंच वेबसाईटवरती ना एक चॅटबॉट नावाचा पण एक ऑप्शन असतो. म्हणजे मी बऱ्याच वेळेस बघितलंय. तर ते काय असतं एक्झॅक्टली? चॅटिंग. आता परत गंमत कशी आहे की मला दुकानात तर मी जाणार नाही. मला जे काही घ्यायचं आहे, म्हणजे अगदी काडी पेटीची काडी असेल किंवा अगदी मोठं काहीतरी असेल, मी सगळ्याच गोष्टी आता मला ऑनलाईन घ्यायच्या. बरोबर. मग मला काही गोष्टींच्या बाबतीत कोणाशी तरी बोलावं लागतं. बरोबर, कस्टमर सर्व्हिस. बरोबर. मग दरवेळी आता मी दुसरी गोष्ट काय झाली, ऑनलाईन या सगळ्या गोष्टी असल्यामुळे मी माझ्या कन्व्हिनियंट टाईमला या गोष्टी शोधणार. बरोबर. आता मला रात्री 3 वाजता जर काहीतरी करायचं तर तेव्हा माणूस अवेलेबल माझ्याशी बोलायला असेल, हा तर भाग होणार नाही. किंवा दुसरी गोष्ट की मला काही गोष्टी हव्यात पण मला अनोळखी माणसाची बोलता येत नाही. मला माहिती तर हवी आहे जी मला वेबसाईटवर कदाचित शोधता येत नाहीये, सापडत नाहीये किंवा खूप क्लिष्ट भाषेत आहे. बरोबर. तर या सगळ्या वेळी काय होतं की आजकाल वेबसाईटला तुम्ही बघितलं असेल एक पॉपअप येतो जो म्हणतो मे आय हेल्प यू. बरोबर. आणि मग तुम्ही दिलेल्या प्रश्नांना तो उत्तर देतो आणि तुम्ही जवळपास संभाषण साधताय अशा पद्धतीने त्या चॅटबॉटशी बोलू शकता. यांनी होतं काय की तुमच्या मनात जे काही प्रश्न आहेत किंवा तुम्हाला ज्या काही गोष्टी सापडत नाही आहेत त्या कदाचित लवकर, चटकन आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला तिथे सापडू शकतात. त्यासाठी स्मार्टबॉट नावाचं एक खूप मस्त AI टूल आहे. ओके. स्मार्टबॉट. याचा वापर करून तुम्ही चक्क FAQs कसे असतात की हा प्रश्न विचारला तर हे उत्तर दे. फक्त तिथे गंमत कशी आहे की फक्त तोच प्रश्न च्याऐवजी त्याच्या सारखे प्रश्न पण असतील तरी त्या टूलला कळतं. अरे वा. आणि तो तुम्ही दिलेली जी काय उत्तर असेल, म्हणजे फॉर इन्स्टन्स भारताची राजधानी काय, हा प्रश्न जर मी दिला आणि त्याचं अमुक अमुक उत्तर आहे तर तो बरोबर तुम्हाला न्यू दिल्ली सांगेल. मग तो त्यांनी काहीही पद्धतीने, म्हणजे काहीही इंग्लिशच्या कुठल्याही सेंटेन्स फॉर्मेशन म्हणून त्यांनी विचारला तरी तुम्हाला त्याचं उत्तर देता येईल. दुसरा एक याच्यातलाच एक पर्याय काय आहे की माझ्या वेबसाईटवर जो काही कंटेंट आहे तो कंटेंट बरोबर त्याला शोधून दाखव. बरोबर. म्हणजे त्यांनी आता दिलं की बाबा मला ह्या वेबसाईटवर हे 5 प्रोडक्ट्स आहेत, त्यातल्या ह्या प्रोडक्टची मला माहिती हवी आहे, असं त्यांनी सांगितलं की बरोबर तिथे लिंक येते की त्या प्रोडक्टचं ते पेज. मग त्या युजरनी तेवढं क्लिक केलं की बरोबर त्याला तो सेक्शन वेबसाईटचा, म्हणजे त्याला जो काही सापडायला वेळ लागत होता तो वेळ वाचला. बरोबर. तिसरा याचा फायदा काय होतो की तुम्ही या चॅटबॉटला एखादं ChatGPT सारखं सर्च इंजिन पण कनेक्ट करू शकता. ओके. म्हणजे मी एखादा प्रश्न तिथे विचारला, त्याची कदाचित माहिती माझ्या वेबसाईटवर नाही, पण समजा ChatGPT त्याची माहिती देऊ शकत असेल तर ते टूल तिथून GPTला जातं, तोच प्रश्न तिथे ॲज अ प्रॉम्प्ट देतं, त्याचं उत्तर तिकडे घेतं आणि क्षणार्धात तुम्हाला उत्तर इथे मिळतं. अरे वा. सो स्मार्टबॉटवर ह्या सगळ्या गोष्टी, या सगळ्या करामती होऊ शकतात. म्हणजे आता ह्याचा म्हणजे अगदी यूज केस कसं आहे की मी एका वेबसाईटला जाऊन त्या वेबसाईटवर असलेले प्रश्नही विचारू शकतो किंवा त्या वेबसाईटवर त्या सेक्टरबद्दलचीही माहिती मला जी काही ते वाचताना पडत असेल ती मला तिथे मिळू शकते. तर स्मार्टबॉट नावाचं हे एक अतिशय इंटरेस्टिंग चॅटबॉट आपल्याला वापरता येऊ शकेल. ओके. तर अशा पद्धतीने आपण एका बिझनेसच्या आयडिया क्रिएशनपासून त्याचं नाव, त्याचा लोगो आणि त्याची पूर्ण वेबसाईट आणि चॅटबॉट इथपर्यंत आपण सगळं कव्हर केलेलं आहे. आता कुठल्याही बिझनेसमध्ये वेगवेगळे डोमेन्स असतात, जसं की अकाउंट्स असतं, HR असतं, तर अशा डोमेन वाईज आपल्याला काही टूल्स यूज करता येतील का? अगदीच, फारच मस्त. आपण पहिल्यांदा अकाउंट्स पासून जाऊयात. मग अकाउंट्स, HR, मग सेल्स मार्केटिंग आणि मग प्रोजेक्ट मॅनेजमेंट, अशा 4ही मधल्याबद्दल आपण बोलूयात. आता अकाउंट्समध्ये अगदी मी जुजबी 4-5 टूल्स सांगतो आणि बाकीचे असतील तर म्हणजे माझ्या पुस्तकात तुम्ही बघू शकाल. नक्कीच. पहिलं आता एक धरूयात की आता आपल्याकडे GST फायलिंग आहे. एक जेनेसिस नावाचा एक टूल आहे. ओके. GST फायलिंग. तर त्याच्यात वापरून तुमचं GST फायलिंग सगळ्याच गोष्टी ते टूल करून देऊ शकतं. त्याच्यात तुम्हाला म्हणजे तुम्ही इनव्हॉइसेस तुमचे फक्त त्याच्यात दिले
की ते GSTचं रिकन्सिलेशन काय झालेत काय नाही, कोणी तुमचा GST भरलाय का नाही, तुम्ही कोणाचा भरायचा राहिलात का, मग मागच्या महिन्यात असं होतं, या क्वार्टरचं अनालिसिस, मागच्या वर्षाचं अनालिसिस, असं सगळं GSTचं साठी जिनेसिस नावाचं एक टूल अतिशय उत्तमपणे तुम्ही वापरू शकाल. आता एक डॉसेट नावाचा एक अजून एक इंटरेस्टिंग टूल आहे. त्या डॉसेटनी तुमच्या सगळ्या बुक किपिंग एंट्रीज ज्या काही आहेत ते डॉसेट टूल तुमचं करतं. ओके. म्हणजे एखादी गोष्ट तुम्हाला का बाबा तुम्ही कोणाचे पैसे आले, तुमचे काही पेमेंट्स केले, हे सगळ्या गोष्टींची बुक किपिंग एंट्रीज हे डॉसेटवर होतं. ओके. इंडी म्हणून एक अजून एक टूल आहे. ह्या इंडी नावाच्या टूलवरती तुमच्या सगळ्या इन्व्हॉइसेस बनवता येतात. ते इन्व्हॉइसेस तुम्ही पाठवू शकता, त्याचा फॉलोअप घ्या, त्याचे ईमेल्स पाठवा, रिमाइंडर्स पाठवा. या सगळ्यावरती हे टूल अतिशय उत्तम काम करू शकतं. त्यामुळे जेनेसिस मगाशी म्हटलं तसं GSTसाठीचं इंडी आहे, डॉसेट आहे, अशी टूल्स आवर्जून वापरायला हवीत, जेणेकरून अशा छोटे छोटे व्यावसायिक आहेत ज्यांच्याकडे कदाचित अकाउंट्सला वेगळा माणूस ठेवायची त्यांना पैसे नाही आहेत किंवा आताच्या भाषेत गरजही नाही. मग तिथे परत जो एकटा माणूस आहे त्याचा सगळा जर वेळ जाणार असेल तर त्यापेक्षा ह्या अशा टूल्सची मदत घेतली तर खूप बरं पडतं. बरं, आता ही सगळी AI टूल्स जरी तुम्ही महिन्याला 1,000-2,000 रुपये देऊन जरी घेत असाल त्याचं सबस्क्रिप्शन, तरी एक माणसापेक्षा का बरी आहेत, कारण हे आजारी पडत नाहीत, त्यांना सर्दी खोकला होत नाही, त्यांना रविवारची सुट्टी लागत नाही, ते ओव्हरटाईम मागत नाही, त्यांना दिवाळीची सुट्टी लागत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ट्रस्ट इश्यू. कारण अकाउंटचा विषय म्हटलं की तिथं कोणी घोळ केला तर तुमचं सगळं आहेच बरबाद होऊ शकतं. आणि ह्या सगळ्या गोष्टी परत तुम्हाला मोबाईल तुमच्या ॲपमध्ये किंवा वेगवेगळ्या गोष्टींची कुठेही आपण ऍक्सेस करू शकतो. येस. सो याच्यासाठी अकाउंट्समध्ये ही अतिशय उत्तम आहेत. पुढचं कुठला म्हटलात तुम्ही? HR मध्ये टॉप टॅल नावाचं एक खूप इंटरेस्टिंग टूल आहे. टॉप टॅलचा फायदा कसा होतो की मला टॅलेंट मॅनेजमेंट शोधायचं, मला माझ्या नवीन लोकांना नोकरी घ्यायची असेल तर मला आता वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर जाऊन शोधत बसावं लागत नाही. मला नोकरीवर जा की अच्छा तिथे कोणाकोणाचे रेझ्युमेज आहेत किंवा लिंक्डइनवर लोकांना शोधा, हे शोधा, हे करण्यापेक्षा हे एकाच टूलवरनं मला ही सगळी जनता शोधता येते. टॅलेंट मॅनेजमेंट किंवा टॅलेंट ॲक्विजिशनसाठीची नवीन लोक शोधा. पण मग ते लोकलसाठी करू शकतो आपण, पुणे, औरंगाबाद, जगभरातल्या कोणासाठीही तुम्ही हे शोधू शकता. आता हे ओपन सोर्स टूल असल्या कारणाने वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही नेटवर जिथे कुठेही तुमचं काहीही CVच्या स्वरूपात असेल किंवा तुमचं काहीही कुठेतरी तुम्ही अप्लाय केलेलं असेल, ह्या सगळा डेटा कॅप्चर करण्याचा हे टूल प्रयत्न करतं. आता प्रयत्न करता हा शब्द वापरण्यामागचं कारण की आज समजा एखादी वेबसाईट त्याचा डेटा शेअरिंग अमुक अमुक पद्धतीने करत असेल, उद्या त्यांनी जर बदललं तर ह्या सगळ्याच गोष्टी बदलू शकतात. त्यामुळे टॅल अशा पद्धतीने तुम्हाला HRच्या रिक्रुटमेंटसाठी मदत करू शकतो. बऱ्याचदा HR मध्ये KPIs ठरवा, KRS ठरवा, अशी एक गोष्ट खूप गरजेची असते. त्यासाठी इफ्फी नावाचं एक खूप मस्त टूल आहे, EFFY, की ज्याच्यावरनं तुम्ही तुमच्या टीममधल्या वेगवेगळ्या लोकांचे KPI किंवा KRS ठरवू शकता, ते मॉनिटर करू शकता, त्याचं काय झालं, किती टक्के कंप्लीट झाले, किती नाही. बरं, त्या सगळ्याचा अभ्यास करून तुम्हाला पुढच्या वर्षीचं इन्क्रीमेंट द्यायचं असतं, त्याच्यासाठी पुन्हा हे टूलचं अतिशय उपयुक्त ठरू शकतं. आणि एक दुसरं इंटेलेक्ट HR म्हणून एक टूल आहे की ज्याचा वापर करून तुम्हाला विदिन द कंपनी वेगवेगळे ट्रेनिंग्स घ्यायचे असतात. मग त्या ट्रेनिंगचे मॉड्यूल्स बनवा. चक्क एक LMS लर्निंग मॅनेजमेंट सॉफ्टवेअर सारखंच ते काम करतं. सो तुमचे वेगवेगळे सगळे ट्रेनिंग मॉड्यूल्स एकत्र ठेवा, त्याचे तुम्ही व्हिडिओज केले असतील तर ते, मग त्याच्यात तुमचा जे कोणी पार्टिसिपंट्स आहेत त्यांचा फीडबॅक घ्या, त्यांचे रिव्ह्यूज घ्या, त्यातून तुमचा बनलेला जो काय कंटेंट आहे तो मॉडिफाय करा. बरं, ह्या सगळ्या कंटेंटवरनं जे कोणी पार्टिसिपंट्स आहेत त्यांना प्रश्न विचारा, असाइनमेंट्स द्या, ते ऑटोमॅटिकली होतं, ते सगळं त्याच्यावरती करतात. सो HRच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी आपल्याला या बाबतीत करता येतात. सेल्स मार्केटिंगचं बद्दल विचारलं तर एक द पिक्चर म्हणून एक टूल आहे, ज्या टूलचा फायदा करून प्रत्येक सेल्समनला वेगवेगळ्या पद्धतीने त्याच्या किंवा तिच्या कॉन्टेक्स्टचा वापर करून एका स्पेसिफिक टार्गेट ऑडियन्ससाठीची PPT बनवायची आहे, तर ती त्याला बनवता येऊ शकेल. आता दरवेळी कसं होतं की एकच बनवून ती सगळीकडे चालू शकत नाही, प्रत्येक कस्टमरच्या गरजा वेगळ्या असू शकतात, पर्सनलाइज करू शकतो. राईट. सो तो द पिक्चरचा फायदा करून कुठलाही सेल्सचा माणूस तिथे वापरू शकतो.
Okay. एक ॲनाप्लॅन नावाचा अजून एक टूल आहे ज्याच्यावरती मी माझ्या कॉम्पिटिटर काय काय करतोय मार्केटिंग स्ट्रॅटेजीसाठी याच्यासाठी त्याच्यावर लक्ष ठेवू शकतो. त्याच्यावरती करू शकतो. एक क्रेऑन म्हणून एक टूल आहे ज्याचा वापर करून मी सेल्स फोरकास्टिंग करू शकतो की उद्या मी माझा असं असं चालू असेल तर मला साधारण फोरकास्टिंग काय पद्धतीने होऊ शकेल. सो सेल्स इंटेलिजन्सचे वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स आहेत. CRM सॉफ्टवेअर बऱ्याच ठिकाणी आपल्याला वापरलेले दिसतात की सगळा डेटा मॅनेजमेंट आणि याच्यासाठी सेल्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तिथेही बरेच AI टूल्स त्यांच्या प्रत्येक प्लॅटफॉर्मची आता आलेली आहेत. व्हिडिओज मगाशी मी सांगितलं तसं D-ID म्हणून अजून एक टूल आहे की ज्यात मला माझाच चेहरा वापरायचा आहे आणि माझाच चेहरा वापरून मी काहीतरी बोलतोय एखाद्या प्रॉडक्टबद्दल, ज्याला टॉकिंग हेड व्हिडिओज म्हणतात. ते व्हिडिओज तिथे सहज जनरेट करून देऊ शकतो. मग मी माझाच आवाज त्या टूलला रेकॉर्ड करून देऊ शकतो. म्हणजे माझ्याच आवाजातले ट्युटोरियल्स टाइप समजा आहे. ट्युटोरियल्स जरी ट्रेनिंग झाले, मी म्हणतो सेल्सवाल्यांना कशी गरज पडते किंवा छोट्या व्यावसायिकांना, त्यांना त्यांच्या एजन्सीजसाठी, त्यांना त्यांच्या काय अगदी लोणच्या पापड्याचा व्हिडिओ असेल तर मी तो व्हिडिओ बोलतोय किंवा मी त्या प्रोडक्टबद्दल माहिती देतोय अशी व्हिडिओज ॲड्स वगैरे करता येऊ शकतात. बरं, दरवेळी ही सगळे लोक जी मंडळी आहेत आपल्याकडचे ते त्यांच्या व्यवसायात तरबेज असतील, पण दरवेळी त्यांना बोलता उत्तम येईल का नाही हे एक शंका असते. आणि मग ते परत म्हणतात की अरे मग नकोच कॅमेरा, किंवा बोलता छान येतं पण मग ती कॅमेरा फेसिंग. बरोबर. मग या सगळ्यामध्ये असं होतं की हे D-ID सारखं टूल खूप बरं पडेल की ज्यात तुमचा तुम्ही फोटो अपलोड करा, जी काय स्क्रिप्ट आहे ती स्क्रिप्ट तिथे तुम्ही अप करा, किंवा तुम्हाला लिहिता येत नसेल तर पुन्हा ग्रॅव्हिटी राईट आहे त्याच्याकडनं स्क्रिप्ट घ्या, किंवा GPT पण तुम्हाला स्क्रिप्ट लिहून देईल, हव्या त्या भाषेत करा, ती ऑटोमॅटिकली व्हिडिओ रेडी. आणि तो तुम्ही बोलता ॲज इफ लिपसिंग सकट. पण तुम्हाला हव्या त्या माणसाच्या, बाईच्या, कुठल्या, म्हणजे मी मध्ये काही व्हिडिओज जर्मनमध्ये केले, तर मला जर्मनमधलं काही येत नाही, पण डिजिटल मार्केटिंग बद्दल मी एक जवळपास 10-12 मिनिटांचे मध्ये जर्मनमधले व्हिडिओज आहेत, म्हणजे या पद्धतीने मी बनवले. बरोबर. आता हे खूप इंटरेस्टिंग आहे आणि वास्ट पण आहे की जेवढं आपण आज जाऊ तेवढं ते डीप आहे. बरोबर. पण मग मुद्दा एकच येतो की मग आमच्या बजेटला परवडेल का? आता मी तेच म्हणतोय की ह्यातलं ही सगळ्याच गोष्टी आता तर बघा, आता आपण ज्या डिजिटल युगात जगतोय तिथे तर आपण आता मान्य करून चुकलोय की आपल्याला टेक्नॉलॉजी शिवाय पर्याय नाही. हे तर आता प्रत्येक क्षेत्रात कदाचित आता मला असं वाटतं की लोकांची आता या गोष्टीला ॲक्सेप्टन्स आलेला आहे. बरोबर. आता स्पेसिफिकली AI टूल्सच्या बाबतीत बोलायचं झालं तर AI टूल्स ही अतिशय माफक दरात आत्ता अवेलेबल आहेत. आता पुन्हा त्याच्यात कसं आहे की तुम्ही कॉस्ट टू बेनिफिट असं जर बघितलं की मी किती खर्च करतोय आणि त्यातून मला मिळणारा बेनिफिट किती, तर मी थोडंसं धाडसी वाक्य बोलतोय का पुढचं की तुम्हाला एखादा माणूस घेण्यापेक्षाही जास्त कॉस्ट बेनिफिट इथलं जास्त बरं असेल. बरोबर. की ज्या काय पद्धतीने ते बेनिफिट्स मिळतात आणि अमर्यादित बेनिफिट्स मिळतात. पण परत गंमत ती तुमच्यावर येते की तुम्ही जेव्हा ठरवता की ओके ही गोष्ट माझ्यासाठी बेनिफिशियल आहे किंवा प्रॉफिटेबल आहे, तर तेव्हा तुम्ही हेही बघा की मी त्याच्यात किती इन्व्हेस्ट केलं नॉट इन टर्म्स ऑफ पैसे, फक्त एफर्ट्स, टाईम, या दोन्ही गोष्टी. बरोबर. नाही त्या गोष्टीला म्हणजे त्या टूलला परिपक्व व्हायला मला हवे तसे रिझल्ट्स येण्यासाठी मी त्याच्यावर तितकं काम केलंय का, तर मला मिळणारे रिझल्ट्स खूप छान असतील. बरोबर. मी बऱ्याचदा असं बघितलं की काही जण असे म्हणजे नवीन AI टूल्स वापरायला शिकतात, लागतात आणि ते गिव्ह अप व्हेरी इझिली. आणि असं होतं की मग मी परत त्यांच्याशी जेव्हा बोलतो मग ते म्हणतात सर तुम्ही करता तेव्हा ते छान येतं, आम्ही करतो तेव्हा येत नाही. मी म्हणतो की अहो तसं नाही आहे, मी करतो तुम्ही करतो अशातला भाग नाही आहे. त्याला त्या पद्धतीने तुम्ही त्याच्याशी बोला, तुम्ही त्या टूलला त्या पद्धतीने ते सांगितलं, परत तो प्रॉम्प्ट इतका तुम्ही बरा केला तर तुम्हाला अगदी छान आउटपुट्स मिळतील. आत्ताच तुम्ही सांगितलं की जसं तुम्ही लोकांना गाईड करतात, तुम्ही एक AI कन्सल्टंट आहात, तर याचं काम काय असतं एक्झॅक्टली? आता गंमत बघूयात की आता समजा प्रत्येक व्यवसायात, कुठल्याही व्यवसायात, म्हणजे अगदी तुमचं मॅन्युफॅक्चरिंग असू देत, सर्व्हिसचं असू देत, दुकान असू देत, डॉक्टरही असू शकतो, कोणी डॉक्टर, लॉयर, कोणी असू देत, या प्रत्येकाच्या ह्याच्यात किंवा अगदी तुम्ही चक्क इंडिव्हिज्युअल काहीतरी स्टार्टअप करता, म्हणजे अतिशय स्मॉल स्केल, तुम्हाला प्रत्येकाला अशा बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात ज्या तुमच्या कोर इंटरेस्टच्या नाही आहेत. बरोबर. म्हणजे तुमचा कोर, समजा आता आपण या चॅनलचंच उदाहरण घेऊयात, तर समजा योगेश तुझा स्वतःचा कोर हा गप्पा मारणं असेल, बरोबर, अजून एका मित्राचा आपला कोर हे एडिट करणं असेल, पण हे सगळं चालवण्यासाठी तुम्हाला अजून 10,000 गोष्टी कराव्या लागतात.
मग अगदी त्या प्रोजेक्ट मॅनेजमेंट पासून स्टुडिओ मॅनेजमेंट आहेत, एडिटिंग आहे, याचं कलर करेक्शन आहे, याचं ऑडिओ मॅनेजमेंट आहे, याच्यात थंबनेल्स बनवणं आहे, ते युट्यूबला टाकणं आहे, त्याच्यासाठीचं कॅप्शन बनवणं आहे, त्याच्यासाठीचं रील्स कापणं आहे, अशी इथपासून ते ह्या सगळ्याचा पैसा मॅनेज करणं आहे, तुमच्या वेळेवरती टॅक्सेस भरणं आहे, या सगळ्याच गोष्टी ज्या कदाचित तुमच्या कोर नाही आहेत आणि ह्या प्रत्येक व्यवसायात. मग होतं काय की त्या ज्या माझ्या कोर नाहीत त्या करण्यातच माझा वेळ इतका जातो की मला माझ्या कोरमध्ये इच्छाच राहत नाही किंवा एनर्जीच राहत नाही. बरं, आता त्या माझ्या इच्छाच्या नसल्यामुळे मी त्या गोष्टी नौखा म्हणून करतो, एवढ्या इफिशियंटली करत नाही. बरोबर. आणि चुका व्हायच्या चान्सेस त्याच्यात जास्त असतात. बरोबर. मग ह्या सगळ्या ज्या काय गोष्टी आहेत ह्या सगळ्या तुम्ही आता टेक बेस्ड करा. मग दरवेळीच फक्त काही एआय असतला भाग नाही, पण वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीचा तुम्ही फायदा घ्या जेणेकरून तिथे तुम्हाला मदत होईल. तर मी जेव्हा लोकांची गप्पा मारतो तेव्हा त्यांना हे सांगण्याचा प्रयत्न करतो की तुमचा स्वतःचा कोर हा आहे, पण ह्या बाकीच्या ज्या 25 गोष्टी आहेत त्या 25 गोष्टी तुम्ही आत्ता करताय. बरोबर. तुम्ही स्वतःच करत असल्यामुळे पण त्यासाठी लागणारा तुमचा हा वेळ, त्याच्याऐवजी या 25 पैकी 15 गोष्टी आपण या 2 AI टूल्सनी केल्या तर तुमचा वेळ वाचेल. मग तो इतका वाचेल. मग तो वाचला की तुम्हाला तुमच्या ज्या कोर इच्छा आहेत ज्यातून ऍक्च्युली तुम्हाला तुमचा व्यवसाय चालतो जो कुठला आहे तो, तिथे वेळ जास्त मिळेल. बरं, मग ह्या गोष्टींचा तिथे कसा फायदा, असं करत मग ते अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत आधी प्रॉब्लेम्स काय आहेत, मग त्या प्रॉब्लेमसाठी कुठले टूल्स लागतील, सगळं काही तुम्ही स्टेप बाय स्टेप सांगतात समजा. परफेक्ट. ओके. आणि त्या सगळ्याचा फायदा इव्हेंच्युअली हाच असतो की आम्ही जे काही करतो किंवा जे काही लोकांना सांगतो ते खरंच सक्सेसफुल झालंय का नाही हे मोजण्याचे आम्ही 2च मोजमाप ठेवलेत. एक म्हणजे त्या माणसाला आधी जे काही काम करायचा तो त्याचा कोर, तिथे वेळ आता जास्त मिळतो का, आणि त्यामुळे तिथे जास्त वेळ मिळाल्यामुळे त्याचा रेव्हेन्यू वाढला का. बरोबर. या 2च गोष्टींकडे मी त्याच्यातनं फ्रुटफुल म्हणून बघतो. कदाचित मी म्हणलं तसं की ज्या गोष्टी आपण या टूल्सवरनं करायला लागतो त्याला लागणारा तितका वेळ दिला की ते अतिशय समर्पकपणे त्यांचं काम व्यवस्थित करतात. आणि या सगळ्यामध्ये आता बऱ्याच प्रमाणात ऑटोमेशन आलेले आहेत. बरोबर. मी ते ऑटोमेट पण गोष्टी त्यांना, आणि बरोबर आहे ना की यांनी पैसाही वाचतो, टाईमही वाचतं, कामही तेवढं इफेक्टिव्हली होतं, सॅटिस्फॅक्शनही होतं. कारण बिझनेस ओनरचं दिवसभर कामच चालू असतं, संपतच नाही कधी. येस. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या बुकबद्दल बोलूयात आपण की तुमचं जे नवीन बुक आहे AIच्या बटव्यातून, ओके, हे आत्ताच लॉन्च झालेलं आहे, तर याच्याबद्दल काय सांगाल? AIच्या बटव्यातून हे आता जवळपास 3ऱ्या एडिशनमधलं हे पुस्तक आहे. एप्रिलमध्ये आम्ही 2024 साली हे लॉन्च केलं आणि आता गेल्या 6-7 महिन्यात त्याच्या मराठी आणि इंग्लिश असं दोन्ही मिळून 7,500 कॉपीज वाचकांनी घेतल्या. आणि 48 वेगवेगळ्या क्षेत्रात, म्हणजे किचन पासून हॉटेल मॅनेजमेंट पासून इंजिनिअरिंग, स्टार्टअप, बँकिंग, HR, अकाउंट्स, अशा 48 वेगवेगळ्या क्षेत्रात कुठली 180 टूल्स तुम्हाला मदतीला येतील अशी माहिती या पुस्तकात आहेत. पुस्तकाबद्दल म्हणजे पद्मविभूषण डॉक्टर विजय भटकर साहेबांनी त्याची आम्हाला प्रस्तावना दिली आणि सरांनी त्याच्यात सांगितलं की भारतातलं मराठीतलं हे असं पहिलं पुस्तक या विषयातलं. आणि अनेक जणांचं, अच्युत गुडबोले सर असू देत, अनिल सहस्रबुद्धे सर आहेत, अशा अनेक जणांच्या त्याला शुभेच्छा लाभल्या. आणि गेल्या 6-7 महिन्यात अनेक जणांनी ही टूल्स वापरून बघितली आणि ते वापरून त्यांना कसा फायदा झाला अशा वेगवेगळ्या पद्धतीने आम्हाला अभिप्राय कळवलेला आहे. आणि महाराष्ट्रातल्या अशा अनेक शहरांमध्ये जिथे मीही गेलो नाही इथे हे पुस्तक पोचलं आहे, ह्याचा मला एक वेगळा आनंद आहे. आणि कारण भारी गोष्ट आहे ना, म्हणजे की असं मराठीमध्ये प्रॉपर गाईड करणारं कोणीच नाही आहे AI बद्दल तरी. म्हणजे मी आता इतके पॉडकास्ट करत असतो, एवढ्या लोकांना भेटत असतो, तर थँक्यू सो मच की तुम्ही हे पुस्तक लिहिलं. अरे कारण याने बऱ्याच लोकांचा फायदा होईल. थँक्यू. आणि एक प्रॉपर डिरेक्शन मिळेल की या टूल्सला. कारण कसं असतं ना की मी एक गोष्ट ऑब्झर्व केली आहे की जी यंग जनरेशन आहे ती या सगळ्या गोष्टी पटापट ऍक्सेप्ट पण करते आणि यूज पण करते. पण जे थोडेसे सिनियर सिटीजन्स आहेत त्यांना या गोष्टी असं गाईड करणार कोणीतरी हवं असतं. येस. तर माझी खूप वेळा ह्या कन्सल्टन्सी ही कंपनीमधल्या CEO CXO लेवलच्या लोकांबरोबर असते, ज्यात ते मला म्हणतात की एक तर बंद दाराआड असते ती, आणि ते म्हणतात की ही सगळी बाकीची लोक आहेत ना ती AI टूल्स वापरतात, पण ते काय करतात हे मला कळण्यासाठी तू आधी मला शिकव. बरोबर. आणि मला कौतुक त्यांचं यासाठी वाटतं की त्यांचीही ती शिकण्याची इच्छा, तळमळ अजूनही आहे. आणि त्यामुळे
मजा येते अशा ठिकाणी. येस, आणखी काय काय सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात तुम्ही? मी म्हटलं तसं की मी AI कन्सल्टन्सी आणि डिजिटल मार्केटिंग या क्षेत्रात काम करतो आणि त्याच्याशी रिलेटेड विविध लोकांना जे काही सल्ला देण्याचं काम, स्ट्रॅटेजायझिंगचं काम हे आम्ही करतो. ओके. आता डिजिटल मार्केटिंगबद्दलचंही माझं आता येत्या 5 जानेवारीला मराठीतलं असंच सखोल लेखन असलेलं पहिलं पुस्तक येतंय, सहज सोपे डिजिटल मार्केटिंग अरे वा. या नावाने. आणि तिथेही पुन्हा तोच मुद्दा मी हे करण्याचा प्रयत्न केला आहे की बघताना लोकांना असं खूप वाटतं की हे खूप अवघड आहे, खूप क्लिष्ट आहे. कारण अनेक गोष्टी मी याचे इव्हन व्हिडिओज मराठीतले बघितले. मराठीत तर एकच पुस्तक मला सापडलं 40 पानांचं, पण त्याच्यात अगदीच जुजबी माहिती आणि तेही आता आय गेस आउट ऑफ प्रिंट आहे. तर मी हे करण्यामागचा उद्देश तेवढाच होता की अनेक तरुण जे या क्षेत्रात येऊ पाहत आहेत डिजिटल मार्केटिंगच्या, त्यांनी या गोष्टी वापरून जरी बघितल्या तरी एक बेसिक यामागचं जे लॉजिक आहे की काय पद्धतीने डिजिटल मार्केटिंग केलं जातं ते त्या पुस्तकात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आणि आत्ताच जवळपास अनेक मान्यवरांचे त्याला शुभेच्छा मिळायला सुरुवात झाली आहे आणि कदाचित तेही सर्वदूर पोहोचेल अशी अपेक्षा आहे. आणि ते पोहोचलं की आपण नेक्स्ट पॉडकास्ट पण त्या टॉपिकवर घेऊ. कारण कसं ना की या लोकांच्या आवडीच्या आणि महत्त्वाच्या गोष्टी आहेत की ज्याच्याबद्दल मराठीतून गाईड करणं खूप जास्त महत्त्वाचं, की ज्याने जास्तीत जास्त आपल्या मराठी लोकांना त्याचा फायदा होईल. नक्की नक्की. येस. तर रमेशजी, थँक्यू सो मच की तुम्ही इथं आलेत आणि AI सारख्या इंटरेस्टिंग विषयावरती आमच्या ऑडियन्सला प्रॉपरली तुम्ही गाईड केलं. आणि अपेक्षा आहे की ज्या लोकांना AI शिकायचं असेल किंवा ज्यांना AI शिकण्यामध्ये काही अडचणी येत असतील ते लोक नक्कीच तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये येतील. आपण डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्या सगळ्या काही डिटेल्स टाकून देऊ. धन्यवाद. मला इथे बोलवलं आणि सगळ्यांची गप्पा मारायची संधी दिलीत त्याबद्दल अतिशय मनापासून आभार. आणि लवकरच पुढच्या वेळी आपण भेटू तेव्हा मागे सिल्वर प्ले बटन असेल अशी आशा करतो. आणि तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. आणि दुसरी गोष्ट आपण काय करूयात ना की आजच्या पॉडकास्टमध्ये जे आपण गोष्टी डिस्कस केल्या, जे काही टूल्स सांगितले त्याच्या लिंक्स पण आपण डिस्क्रिप्शनमध्ये देऊयात. त्याने काय होईल की लोकांना आणखी जास्त त्याचा फायदा होईल. ॲब्सोल्युटली. आणि सगळ्यांनी ह्या वापरून बघाव्यात. आणि वापरून कदाचित तुम्हाला आवडणार नाहीत, कदाचित त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी तुम्हाला सापडेल. तर जे काय होतं ते जर त्यांनी कमेंट्समध्ये शेअर केलं तर माझ्यापर्यंतही तो मेसेज पोहोचेल. येस. त्यांनी आणि जर काही अडचणी वगैरे आल्या तर आपण तुमच्या एखाद्या टीम मेंबरचा नंबर त्यांना देऊयात. माझी वेबसाईट मी आहे, ती वेबसाईट तुम्ही शेअर केली तरीही काही हरकत नाही. चालेल. थँक्यू सो मच. आपल्या